नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनल अपडेट कॉर्नर या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडक्या बहीण योजनेसंदर्भात राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे। लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यात येत असून या योजनेत निकषात कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही, असे मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे। ज्या गरजू महिला आहेत त्यांना पूर्वीप्रमाणेच लाभ मिळणार आहेत। योजनेत गरजू महिलांना 1500 रुपये दर महिन्याला मिळत असतात। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली होती। या योजनेमुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर आल्याचे म्हटले जात आहे। लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्यात 70 ते 75 हजार अपात्र ठरले होते। महिलांसाठी ही योजना खूपच उपायकारक आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भात काही तक्रार असल्याने हे अर्ज बाद केल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे। लाभार्थ्यांची संख्या कमी होणार अचानक घडलेले नाही, हे अचानक होणार नाही। तक्रारी आल्याने हे झाल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे। या योजनेचा शासन निर्णय जो आम्ही निघालेला जात आहे, परंतु ही छाननी सरकार आल्यानंतर झालेली नाही, तर ती ऑक्टोबरमध्ये झाली होती, डिसेंबरमध्ये झालेली आहे। ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आलेल्या तक्रारींची स्क्रुटिनी सुरू आहे। आम्ही कुठल्याही गरजू महिलेचे नाव कमी केलेले नाही, असे स्पष्टीकरण अदिती तटकरे यांनी केलेले आहे। योजनेसाठी जी महिला पात्र आहे, योजनेसाठी तिला आम्ही लाभापासून कधीही वंचित ठेवणार नसल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, महायुतीच्या सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून सुरू केलेली ही योजना 1500 रुपये आर्थिक मदत देणारी ही योजना सुरू केली होती। या योजनेचे आत्तापर्यंत 7 हप्ते मिळाल्याने आता या योजनेच्या राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना मोठा आधार मिळत आहे। मध्य प्रदेशातील सरकारने देशात सर्वात अधिक लाडकी बहीण योजना ही राबवली होती। त्यानंतर मध्य प्रदेश या राज्यात भाजपची सत्ता आली होती। त्यानंतर महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना राबवण्यात आली। राज्यातील महिला भगिनींच्या जीवनात सुख समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली। महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने ही क्रांतिकारी पाऊल उचलले आहेत। आता सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य शासनाने लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू केलेली आहे। यामध्ये खूप साऱ्या महिला अपात्र होण्याच्या स्थितीमध्ये आहेत। नुकत्याच मराठवाड्यामध्ये या महिलांचे अर्ज अपात्र झालेले आहेत। याबद्दल सर्व माहिती आपण विस्तारामध्ये पाहणार आहोत। तर मराठवाडा विभागात एकूण 21,97,000 महिलांचे अर्ज या योजनेमधून पात्र ठरलेले आहेत। मराठवाडा विभागातून एकूण 23 लाखपेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते। त्यातील 21,97,000 अर्ज पात्र ठरले आहेत। त्यामुळे 55,000 पेक्षा जास्त मंजूर केलेले अर्ज आता मंजूर नाहीत। तर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी सुरू करण्यास सुरुवात केली होती। त्यामुळे ज्या महिलांना राज्य शासनाने जे निकष निश्चित केले होते त्यांच्या बाहेर जाऊन या योजनेमध्ये लाभ घेतला आहे, अशा महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे व त्यांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे। जानेवारीत मिळालेल्या 7व्या हप्त्याचे 5 लाख महिलांना या योजनेच्या बाहेर काढण्यात आले होते। जानेवारी महिन्यामध्ये 5 लाख महिलांना या योजनेतून बाहेर केले होते। मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यातील महिलांचे हप्ते बंद झाले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा, मराठवाड्यातलं कोणी असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही। तुमच्या जिल्ह्यात कुठल्या महिला अपात्र ठरणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर चला तर मग आपण बघूया की कोणत्या जिल्ह्यात महिला अपात्र ठरत आहे। भरपूर काही महिला या योजनेमधून अपात्र स्वतःहून माघार घेत आहे, काही महिला सरकारकडून अपात्र होत आहे। तर बघूया मराठवाड्यात कोणत्या राज्यांमध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यात, कोणत्या गावामधल्या महिला अपात्र ठरत आहे। तर चला सुरू करूया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषाबाहेर जाऊन ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा महिलांना या योजनेमधून बाहेर करण्यात येणार आहे। असं गव्हर्नमेंटकडून पहिले स्पष्ट करण्यात आलं होतं की ज्या महिला अपात्ररित्या निकषाबाहेर जाऊन ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे, या योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे। त्यामुळे मराठवाड्यातील एकूण 8 जिल्ह्यातील महिलांचा समावेश आहे। मित्रांनो, मराठवाड्यातील टोटल 8 जिल्हे म्हणजे सर्वच जिल्हे आले। भरपूर म्हणजे मराठवाड्यातली प्रत्येक जिल्ह्यातल्या काही ना काही महिला या योजनेत अपात्र होणार आहेत। आता बघूया कोणत्या जिल्ह्यात किती महिला अपात्र होणार। तर पुढे बघा। तर मित्रांनो, 8 जिल्ह्यातील महिलांचा यामध्ये समावेश आहे। मराठवाड्यातील 8 जिल्हे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येतं, त्यामध्ये लातूर, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, बीड आणि नांदेड, टोटल 8 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। पुन्हा एकदा नाव घेतो, नीट ऐका। छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे। आता यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील 6,755, धाराशिवमध्ये 2,533, लातूरमध्ये 8,001, जालन्यामध्ये सर्वात जास्त। मित्रांनो, या आकड्याकडे लक्ष द्या,
टोटल 9,622 महिला या योजनेमध्ये फक्त जालना जिल्ह्यामधून अपात्र होणार आहे. हिंगोलीमधून 5,825 तर परभणीमधून 2,800 आणि बीडमध्ये 9,364. मोठा आकडा मित्रांनो. बीड आणि जालन्यामध्ये सर्वात जास्त मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये 2 जिल्हे टॉप करत आहेत, ज्यामध्ये महिला अपात्र ठरत आहे. जालना आणि बीड. नांदेडमध्ये 10,500. सर्वात जास्त महिलांना नांदेड जिल्ह्यामधून 10,500 अर्जदार महिलांचे लाभ बंद होणार आहे. ही बातमी सरकारकडून येत आहे, सूत्रांकडून येत आहे की जवळपास भरपूर महिला मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील महिला या योजनेमधून माघार घेत आहे, पिछेहाट होत आहे आणि यामधून वगळण्यात येणार आहे. मित्रांनो, अशा महिलांचे लाभ आता सरकारकडून बंद करण्यात येणार आहे. सर्वात अगोदर तुम्हाला ही न्यूज आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या मराठवाड्यातील ज्या महिला आहे त्यांनीसुद्धा या जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. अपडेट कॉर्नर आपल्या चॅनलचं नाव अपडेट कॉर्नर, याला जाऊन सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.